शहराकडचा पाहुणचार, गावाकडचा पाहुणचार. आमच्याकडं पाहुणे यायचं म्हणलं ना तर आम्ही कामाला किंवा बाहेर निघून जातो. रताळी. आम्हाला जर कळलं की आमच्या इथं पाहुणा येणार आहे तर आम्ही सगळी कामं बिमा देतो ह्याला पाठवून. सगळी थांबतात घरीच. आमचं म्हणजे कसं असतं गावाकडे, अतिथी देवो भव. आमच्या इथं कळलं ना आम्हाला पाहुणा येणार आहे, फुल एक्साइटमेंट असते आम्हाला. आणि आम्ही लगेच आमचं घर आवरायला घेतो. सगळं स्वच्छ बिच्छ करणार आम्ही, सगळे चकाचक एकदम. पाहुणे येणार म्हणजे लका लय मजा असते राव पाहुणा. आमच्याकडं जर पाहुणा आला ना तर आम्ही त्याला एका दिवसात कटवायला बघतो. घंटा. आमच्याकडे पाहुणा आला ना आम्ही त्याला 7-8 दिवस सोडतच नाही. आम्ही पण त्याच्या बॅगच लपून ठेवतो. जाऊनच देत नाही आम्ही, सुट्टीच देत नाही. किती बी पाहुण्याला अर्जंट काम असू दे आम्ही अजिबात सोडतच नाही पाहुण्याला. पाहुणा शेवटी एक दिवसात कसं जाऊन देईन आम्ही. आमच्याकडे जर पाहुणा आला ना तर आम्ही त्याला आल्यानंतर विचारतो, चहा घेणार का, जेवण करणार का आणि कधी निघणार तुम्ही, हे असं आम्ही त्यांना पहिल्यांदा विचारतो. रताळी. आमच्याकडे पाहुणा आला ना आम्ही त्याला बोलूनच देत नाही. आम्ही डायरेक्ट चहा आणि त्याला आंघोळच घालतो. चहा बिस्किट बिस्किट एकदम पद्धतशीर नियोजन. आणि जेवणाचं तर काही टेन्शनच नाही. पाहुणा घरी यायच्या आधीच अर्धा एक तास आधीच जेवण रेडी असतं. डायरेक्ट पंचपाकवान. सगळे येणार पंचपाकवान मध्ये. बासुंदी, गुलाबजाम, जिलेबी, लाडू, शंकरपाळ्या, दिवाळीचं काय असेल नसेल सगळं. सगळ्यात मेन म्हणजे श्रीखंड. श्रीखंड आम्हाला लागतोच. पाहुणा आला म्हणजे श्रीखंड आणायच लागतो. पाहुणा जेवला की बोटच चाटत बसला पाहिजे. हा, अशी आमची इथं पाहुण्याची सेवा केली जाते. तुमच्या काही दावा हाकालताय लागा पाहुण्याला तुम्ही. हे आमच्याकडे जर पाहुणे आले तर आम्ही त्यांच्यासोबत थोडा वेळ बसतो, गप्पा गोष्टी करतो आणि मग निघायच्या टायमिंगला आम्ही त्यांना दरवाजापर्यंत जाऊन सोडतो. फुल सन्मान. आमच्या इकडे पाहुण्याला फुल सन्मान दिला जातो. गप्पा गोष्टीत आमच्याकडे असतातच. गप्पा गोष्टीत कधी अख्खा दिवस निघून जातो ना, पाहुण्याला बी कळत नाही ना आम्हाला बी कळत नाही. पाहुण्याची ज्यावेळेस जायची वेळ येते ना त्यावेळेस आमच्या डोळ्यात डायरेक्ट पाणी येतं. आम्ही 7-8 दिवस पाहुण्याभर राहून आहे ना एकदम रमलेलो असतो रे त्यांच्यावर. आणि पाहुण्याला जाताना बी आम्ही कधी मोकळ्या हाती लावतच नाही. धान्याची पुती भीती सगळं पद्धतशीर देतो सोबत. कुरडाया, लाडू, पिडू, शंकरपाळ्या सगळं बांधून बिंदून देतो. कधी मोकळ्या हाती आम्ही पाहुण्याला लावू शकत नाही. आणि ती आमच्या हिशोबात बसतच नाही. कारण गावाकडे सगळी जेवाळेवाली माणसं असतात. आपल्या इथं ज्यावेळेस पाहुणा येतो ना त्याची आपण सेवा करायची असती. आपण ज्यावेळेस दुसऱ्याच्या इथं जातो त्यावेळेस ती बी आपली तशीच सेवा करतात. असा मान सन्मान जपायला लागतो. तेव्हा कुठं माणुसकी टिकून राहती. आणि तुमच्याकडे आम्ही असं पाहुण्या रावळ्यांना दरवाज्यातच नाही सोडत. आम्ही पाच पाहुण्याच्या बॅगा घेऊन इष्टी तळाव जातो. पाहुण्याला इष्टीत बसून देणार. आम्ही एवढं पाहुण्याला जीव लावतो ना पाहुणा बी जाता जाता रडत जातो. त्यामुळे कधी बी एक गोष्ट लक्षात ठेवायची, गावाकडची आहे ना पाहुणचाराचा नादच नाही करायचा. विषय